नवी मुंबई नहीं तो आज दूर दर्राज तक प्रसिद्ध हुए सानपाड़ा महोत्सव का परवान अब 7वें आसमान छूने लगा है। सफल उद्योजिका जयश्री दंडवते के नेतृत्व में तन्वी सामाजिक संस्था आयोजित सानपाड़ा महोत्सव 2025 के 8वें दिन यहां अक्कलकोट के मालोजी राजे एवं पूर्व महापौर सागर नायक ने सदिच्छा भेंट दी। इतना ही नहीं तो मान्यवरों ने महोत्सव में लगे विविध खाद्य पदार्थ और गृह उपयोगी वस्तुओं के स्टॉल्स का भी जायजा लिया, जहां आयोजिका जयश्री दंडवते, वृषाली चौहान, शैला पाटिल, मंदाकिनी कुंजीर, भाऊ भापकर, राजू सईद सहित कई पदाधिकारी उपस्थित थे। इस दौरान आयोजिकाओं ने मालोजी राजे सहित पूर्व महापौर सागर नायक का विशेष सम्मान भी किया। इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त करते हुए मान्यवरों ने जयश्री दंडवते और वृषाली चौहान आयोजित सानपाड़ा महोत्सव को लाजवाब बताया। सानपाडाकरांना वर्षभरामध्ये तन्वी सामाजिक महोत्सव यांचा सानपाडा महोत्सव कधी होईल अशी आशा असते, अशी उत्साह असतो। दंडवते मॅडमच्या माध्यमातून हा कार्यक्रम गेल्या 18 वर्षापासून आयोजित होतो आणि 18 वर्षापासून उत्साह तो कायम आहे। इथे विविध महिला व्यापारी, महिला उद्योजक, त्या ठिकाणी युवक उद्योजक आणि जे घरगुती काम करणारे आणि या सगळ्यांना एक व्यासपीठ त्या ठिकाणी या माध्यमातून भेटण्याचं काम होत आहे। एक मनोरंजनाचं ठिकाण होतं आणि 10 दिवसाचा हा एक उत्सवच त्या ठिकाणी एक सणाप्रमाणे साजरा केला जातो। मी तन्वी सामाजिक समाजाचं त्या सामाजिक संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो, दंडवते मॅडमचं अभिनंदन करतो की अशाच प्रकारे यांचा जो कारकीर्द आहे ती पुढे देखील चालतो। महोत्सव खूप मला वाटलं नव्हतं एवढा मोठा महोत्सव असेल आणि ज्या प्रकारे सर्वांचा उत्साह आहे आणि दंडवते परिवारांनी ज्या प्रकारे सर्व नवीन एंटरप्रेन्योरला जसं सपोर्ट करत आहेत, हे असंच मला हा रोल मॉडेल खूप आवडला आणि हाच मी अक्कलकोटलाही लवकरात लवकर घेऊन जाईन आणि मॅमच्या मार्गदर्शन पण त्यासाठी आम्हाला लागणार आहे त्यासाठी। आणि खूप बरं वाटलं ह्या महोत्सवाला येऊन आणि ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज्ड आहेत ते खूप महत्त्वाचं आहे, कारण उत्सव करायला खूप लोकांना येतं पण ऑर्गनाइज करणं त्याचा मागचा एक मेजर की असतो आणि हा उत्सव खूप व्यवस्थित ऑर्गनाइज केलेला आहे आणि खूप छान आणि बरं वाटलं मला येऊन। आणि त्याविषयी म्हणलं गेलं तर असे ह्या महिलांना जे घरोघर रोजगार नसतो आणि त्या लोकांना बाहेर आणणं आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करणं आज हे दंडवते परिवारांनी केलेलं आहे आणि हे असंच पुढं कंटिन्युअस होत राहू। काय होतं त्यांना प्रत्येक म्हणजे अग्नीला एक स्पार्क लागतो, तसा हा स्पार्क त्यांनी क्रिएट करून दिलेला आहे आणि हे असंच पुढे कंटिन्यू होत राहू। आज 18 वर्ष आहेत, पुढे अजून शेकडो वर्ष होत जाऊ हा कार्यक्रम आणि अजून हळूहळू हा मोठा होत चाललेला आहे, तसाच अजून मोठा व्हावा ही अशी माझी इच्छा आहे। वहीं जयश्री दंडवते ने भी इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त की। सानपाडा महोत्सवाला नेहमीप्रमाणे सागर नाईक साहेबांची उपस्थिती लाभलेली आहे। आम्हाला त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे। त्याच्यात विशेष मला सांगायला आनंद होतोय की अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांचाही आम्हाला आशीर्वाद इथे स्वामी समर्थांच्या रूपात महाराजांच्या रूपात येऊन स्वामी समर्थांनीच जणू आम्हाला इथे आशीर्वाद दिलेला आहे। या सर्व जो सानपाडा महोत्सव आहे याच्यामध्ये या ज्या महिला आपला प्रोडक्ट्स इथे जी विक्री करतायत त्याच्यासाठी खरं तर त्यांनी येऊन आज सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे। त्याची विक्री अतिशय चांगली चालू आहे। आमच्या संस्थेने हा जो सानपाडा महोत्सव सुरू केलेला आहे त्याचा मेन उद्देश काही प्रमाणात सफल झालेल्याचं मला जाणवतंय। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।